कोल्हापुरात आल्यानंतर एक एक अशा मजेदार गोष्टी दिसतात। लोक इथली संस्कृती पाळण्यासाठी काय काय करतात मी तुम्हाला काय सांगू। लेले सर तुम्ही कुठं दिसत नाहीये। दिसणार, मी तुम्हाला दिसणार, कारण आत्ता मी कुठे आहे माहिती आहे? हे बघा, रेड्याचं शिल्प आहे। ही तीच जागा आहे की जिथे रेड्याच्या टकरी व्हायच्या। इथलं शिल्प आहे अत्यंत छोटं होतं। आता माझा एक अवली मित्र आहे, त्यांनी हे रेड्याचं शिल्प 2 आमदारांना पटवून व्यवस्थित तयार करून घेतलंय। चला त्यालाच पकडूयात। या 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 कलाकार या काका या। काका काय प्रकार आहे? पूर्वी या ठिकाणी सागरमाळ नावाचा एक माळ होता। हां म्हणजे असं पडीक सगळा माळ होता। हां आणि ह्या ठिकाणी सागरेबाचं देऊळ आहे। हां आणि ह्या देवळाला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गवळी बांधव हां आपल्या जनावरांना सजवून त्या देवळाला भेटायला घेऊन यायचे। म्हणजे भाऊबीज दिवशी हां दर भाऊबीजला या ठिकाणी म्हशी आपली जनावरांना घेऊन ते इथं एक नाळ घेऊन आणि इथं त्यांची प्रात्यक्षिक करून असा त्यांचा प्रोग्राम असायचा 1 दिवसाचा। हां आणि त्यामुळं ह्या ठिकाणी रेड्याच्या पूर्वी टकरी व्हायच्या, हां माळ असायचा। त्या इकडे ह्या मध्ये ही रेड्याची टक्कर ही मध्ये होती, म्हणजे लहान होती, छोटी ती मध्ये होती रस्त्याच्या। तिथनं पुढे रस्ताच नव्हता। हां आणि काही कालांतराने जरा थोडं कोल्हापुरातली जरा सिटी वाढत गेली तेव्हा ह्या पुतळ्यांची अडचण होऊ लागली। म्हणजे हा कोपऱ्यात इथं बसून घेतला। हां माझ्या मनात एक कन्सेप्ट आला की बाबा हे रेड्याची टक्कर रेड्यावर रेडं झालं पाहिजे। कोणी ऋतुराज पाटील आणि जयश्री जाधव हे 2 आमदार यांच्या माध्यमातून यांच्या फंडातून 15-15 लाख रुपये घेऊन रेड्यावर रेडे करायचा कन्सेप्ट बांधला। हां त्यामध्ये ललित डोंगरसानी हा कॉन्ट्रॅक्टर नौका होता, परंतु त्याला मी रेडे कशी बनवायची ह्यासाठी रेड्याची झुंज लावली युनिव्हर्सिटीमध्ये। ज्यावेळेला रेडा पोझिशनला उभारतो त्यावेळेला कशी तिची पोझिशन असते, अंगाचे कट्स कसे असतात त्याची फोटोग्राफी केली। आणि त्यानंतर हे सगळे फोटोग्राफी केल्यानंतर त्याला रेड्याच्या गोट्यात बसवलं मी 15 दिवस। सेंटीमीटर जसं सिंगाची मापं, पायाची मापं, त्याच्या नजाकती सगळ्या फोटोशूट केल्या। त्यानंतर रेडा करायला लावला। पहिला एक छोटासा रेडा करायला लावला आणि तो रेडा नेऊन दोन्ही आमदारांनी दाखवला। वा, त्यानंतर तिने परमिशन दिली, थोडाफार चोखा काढला तिने। त्यानंतर मी स्वतः त्याच्यावर बसून प्रत्येक रेड्याच्या नजाकतीला हो न्याय दिला। हां आणि त्या बिचाऱ्याने ललित डोंगरसरने हे काम अगदी पुरेपूर चांगल्या पद्धतीने केलं। क्या बात त्याला आहे. म्हणजे 100% मार्क दिला पाहिजे। इथून पुढे नाही, जर नाही, जनावर नाही. तयार करायचं झालं हो तर ललित डोंगरसरनीच करायचं, नाही, पण असं माझं म्हणणं आहे। काका हा जर काही शिल्पकलेचा अद्भुत नमुना तयार केलाय, कोल्हापुरांनाही आवडणार, बाहेरची लोक आली तरी इथं रिंगण घालणार। कारण तुम्ही बघा, फक्त तुम्ही दाखवा, आमच्याकडे पेक्षाही तुम्ही दाखवा। हा जो प्रकार आहे ना, काय मजबूत आहे तो। ह्या शिल्पाला 1.5 ते 2 वर्ष, 200 वर्ष काही होणार नाही। 1.5 ते 200 वर्ष म्हणालोय मी। हां ह्या शिल्पाला काही होणार नाही। त्याला दगडानं मारा किंवा हातोड्यानं ठोकत नाही, बसा, नाही, नाही. एवढं जबरदस्त शिल्प केलं आहे। एक रेडा 800 किलोचा रेडा आहे, हां म्हणजे एवढं भरीव काम केलेलं आहे। खरा रेडा पण 800 किलोचाच असतो। हा, त्यामुळे तेवढा काका त्या पद्धतीतच केलेलं आहे। मी आता तुम्हाला गंमत सांगतो। मी जरा रेड्याच्या मागं जातो काका। त्याचं कारण हा जो माझा मित्र आहे, हा अवलिया एवढ्या करता आहे की शास्त्रीनगरच्या भागामध्ये यांनी जबरदस्त क्रिकेटचं ग्राउंडसुद्धा केलं। आणि नंतर आता इथे हे शिल्प उभारलेलं आहे। कोल्हापूरला आलं की दरवेळेला काहीतरी नवीनच बघायला मिळतं। सुनंदन लेले, कोल्हापूर, चालतंय की।